एरंडोळ इथं महिला नेतृत्व विकास कार्यशाळा संपन्न. कोकण विकास सोसायटी आणि सामाजिक संवेदना संस्थेचं संयुक्त आयोजन. महिला सक्षमीकरणासाठी 3 वर्षांचा उपक्रम जाहीर. आजरा तालुक्यातील एरंडोळ येथे कोकण विकास सोसायटी पणजी आणि सामाजिक संवेदना संस्था आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला नेतृत्व विकास कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यशाळेचा उद्देश ग्रामीण महिलांच्या नेतृत्वगुणांना वाव देणं, ग्रामपंचायतींमधील महिला सरपंचांच्या कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता वाढवणं आणि महिलांना सामाजिक सक्षमीकरणाकडे प्रेरित करणं हा होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोळच्या सरपंच सरिता पाटील होत्या. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेची सुरुवात केली. पाहुण्यांचं स्वागत रोपटी देऊन करण्यात आलं. सामाजिक संवेदना संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश मोरुसकर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. या कार्यशाळेला आजरा तहसीलदार समीर माने, गट विकास अधिकारी सुभाष सावंत, कोकण विकास सोसायटी पणजीचे डायरेक्टर फादर रॉयस्टन, प्रसिद्ध लेखक आणि चळवळीचे नेते कॉम्रेड संपत देसाई, सामाजिक कार्यकर्त्या लता पाकले आणि स्टेट समन्वयक सोपिया प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी कार्यशाळेच्या पुढील 3 वर्षांच्या नियोजनाची घोषणा करण्यात आली. आजरा तालुक्यातील महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसाठी या कालावधीत विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असून अनुभवी प्रशिक्षकांकडून महिलांना नेतृत्व, निर्णय क्षमता आणि सामाजिक जबाबदारीबाबत मार्गदर्शन दिलं जाईल. तहसीलदार समीर माने म्हणाले, महिला नेतृत्व कार्यशाळा म्हणजे समाजातील अर्ध्या लोकसंख्येच्या सक्षमीकरणाचा पाया आहे. कुटुंब, ग्रामपंचायत आणि सामुदायिक निर्णय प्रक्रियेत महिलांची भूमिका निर्णायक ठरते. त्यांनी यावेळी आजरा महसूल विभागामार्फत लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत महिलांच्या नावे जमिनीच्या मालकी हक्काचे 7-12 अमूर्त दस्तऐवज वाटप केले. गट विकास अधिकारी सुभाष सावंत, सामाजिक कार्यकर्त्या लता पाकले आणि कॉम्रेड संपत देसाई यांनीही महिलांच्या नेतृत्व विकासासाठी ठोस मार्गदर्शन केलं. ग्रामपंचायतीतील निर्णय प्रक्रियेत महिलांनी अधिक प्रभावीपणे सहभाग घ्यावा आणि पुढील टप्प्यात पुरुषांसाठीही नेतृत्व कार्यशाळा आयोजित करणं गरजेचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. कार्यशाळेत गटचर्चा, प्रश्नोत्तरं आणि अनुभव कथनाच्या माध्यमातून महिलांना नेतृत्वाचे व्यावहारिक धडे दिले गेले. या कार्यक्रमाचे आभार उपसरपंच भीमराव माधव यांनी मानलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.